नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात. हॉटेल गोविंदबाग सातारा येथे आणि पाहणार आहे अस्सल गावरान पद्धतीचे खेकडा फ्राय आणि खेकडा रस्स्याची रेसिपी, तेही चुलीवर आणि निसर्गाच्या सानिध्यात. तर चला पाहूया. आता आपण आलेलो आहे गोविंदबागच्या किचन मध्ये. किचन आहे ना अगदी एकदम गावरान पद्धतीचं असतं ना गावाकडं, त्या पद्धतीचंच आहे. तर काय मावशी ना आता इथं खेकडा साफ करतात ते. तर मावशी आपण हे किती खेकडे घेतले आता? 5 किलो 5 किलो खेकडे आहेत का? हे आपल्या नदीचे आहेत का कसले? नदीचे आहेत. नदीचे आहेत का? ते आपण नांग्या वगैरे साईडला काढून घेतलेले आहेत, चांगल्या प्रकारे स्वच्छ केले जात आहे. तर आता रस्सा आणि आपण खेकडा फ्राय असं बनवणार आहे ना? हो. ठीक आहे. तर साफ करताना आता तुम्ही काय काढताय? पेन दे का? ठीक आहे मित्रांनो, हा काय प्रकार असतो ना आता जास्त माहित नाहीये, तर तुम्हाला काय प्रकार आहे नेमकं काढलं जाते ना, तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगा. आपले बरं आहेत हॉटेलच्या मालकीनबाई लक्ष्मी जाधव. तर ते आपल्याला आहे ना आता खेकड्यापासून आहे ना 3 गोष्टी बनवायला शिकवणार आहेत. तर हे बारक्या नांग्या दिसत ना, ते खलबत्त्यामध्ये कुटून त्याचा आहे ना मस्त रस्सा बनवणार आहे गावरान. त्याचबरोबर आहे ना हे आपण आहे ना फॅट्स म्हणू, आपण खेकड्याचं फॅट्स काढले पेटीमधून, त्याची एकदम ना भारी चटणी बनते मित्रांनो. त्याचबरोबर आपले हे पेटे आहेत, हे पेट्यांचं नांगे आहेत मोठ्या मोठ्या, ह्याचं ना फ्राय बनणार आहे, म्हणजे सुक्क बनणार आहे. तर मावशी आता बनवायला चालू करूया आपण. हा, तर आपण तेल टाकतो ना, किती तेल टाकायचं आता? 3 पळ्या 3 पळ्या का? ठीक आहे. शेंगदाणा तेल आहे. 3 पळ्या टाकतोय. आता आपण कांदा टाकतोय. हा हा, आपलं तेल चांगलं तापल्यानंतर आपण कांदा टाकतो. कांदा टाकून घ्यायचा सगळा. हा हा, साधारण किती कांदा असेल? हा, अर्धा किलो असेल. अर्धा किलो आहे का? हा. म्हणजे बारीक चिरून घेतलेला आहे, हा. तो लालसर होस्तोवर चांगला परतायचा. कांदा टाकलाय, आता कांदा भाजून घ्यायचाय. हा, लालसर होस्तोपर्यंत भाजायचंय. तर कांदा ना शिजत घातलेला आहे, तो शिजतोय ना तोपर्यंत दुसऱ्या मावशी आहेत. मावशी आपण काय करतोय आता? म्हणजे खेकड्याचे नांगे आपण चेचून घ्यायचे आणि त्याच्यापासून आपण काय रस्सा बनवणार आहे का? हा, म्हणजे या खेकड्यामध्ये चेचल्यानंतर जे फ्लेवर आहे ते आपल्या रश्श्यामध्ये उतरणार आहेत, बरोबर ना मावशी? ठीक आहे. म्हणजे साधारण अशा पद्धतीने ना खलबत्त्यामध्ये चेचलं जाते. तर मावशी किती वर्ष झालं तुम्ही खेकड्याचं बनवताय रस्सा वगैरे? 8 वर्ष झालं बनवते. हा हा हा, हा मावशी तुम्ही कधीपासून बनवताय? वर्ष झालं बनवून. तुम्ही पण वर्षाला बनवताय? तर मित्रांनो एकदम आहे ना दर्जेदार क्वालिटीचे आहे ना गावरान पद्धतीचे इथं खेकडा मिळतो मित्रांनो. तरी मी मगाची टेस्ट करून बघितले होत्या, तर मला वाटलं की यांची रेसिपी पण आपण कव्हर केली पाहिजे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय. तर एकदम चुलीवरचं आणि शेतामधलं जे चव तुम्हाला घ्यायची ना, तर तुम्हाला नक्की ते एकदा व्हिजिट करणं आहे ना खूप गरजेचं आहे मित्रांनो. यांचं लोकेशन आहे सातारा रहमतपूर रोडवर आहे ना, तासगाव म्हणून गाव आहे, तिथून थोडं आतल्या बाजूला जाधववाडी म्हणून गाव आहे. तर हॉटेलचं नाव आहे गोविंदबाग. तर एकदम भारी चव असते मित्रांनो, एकदम आपलं गावाकडचे जे वातावरण असतं ना ते तर तुम्हाला अनुभव भेटेल मित्रांनो. अगदी बघू शकता आजूबाजूचा परिसर, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. तर आपला कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे मित्रांनो. आता काय आपण चवीपुरतं मीठ टाकायचंय का? हा, चवीपुरतं मीठ टाकायचंय. हा, आता आपण चटणी टाकणार आहे. हे आपला कांदा लसूण मसाला आहे का? हा, कांदा लसूण मसाला आहे. हा, आपण घरगुती बनवलाय का? हा, घरगुती मसाला बनवलाय. हा आता आपण याच्यात चटणी टाकणार आहे. हा हा, तर आपण हे एवढे फॅट्स आहे म्हणजे मेंदू म्हणतात ग्रामीण भागामध्ये याला. हा. तर याला किती टाकायचे? 2 मुठी? हा, 2 चमचे चटणी टाकली साधारण. हा हा आता हे चांगलं हलवून घ्यायचंय. हा हा हा, तर आपण ही चटणी बनवतोय साधारण हे आपण बुर्जी बनवतो त्या पद्धतीची असते का? कसं राहतंय? बुर्जी सारखंच? हा, बुर्जी म्हणजे आपण जे सारखं. अंड्याचा जे आपण बल्ग असतो त्यासारखं दिसतंय. आता हे तर मित्र हा आता हे याच्यात ओतून द्यायचं. हा, हे पटपट हलवायचं. आपली मित्रांनो जे खेकड्याची जे आहे ना पेटी असते त्याच्यामध्ये हे मेंदा असतं. तर आहे ना याची चटणी एकदम चवीला भारी असते मित्रांनो, आणि बनवायला एकदम सोपी आणि अतिशय गावरान पद्धतीची. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, कांदा टाकलेला आहे बऱ्यापैकी, म्हणजे अर्धा किलो आहे. त्यानंतर त्याला चांगला भाजून घेतलाय आणि घरगुती जो मसाला आहे कांदा लसूण मसाला तो टाकून ते मेंद टाकलेलं आहे. साधारण हे दिसायला पण बुर्जी सारखंच दिसतंय मित्रांनो. ही खेकड्याची ही आहे, मांद्याची चटणी आहे. हा हा, ती सहसा आम्ही कुठे भेटतच नाही, आमच्या इथं भेटती. हा, ही चवीसाठी खूप छान आहे. प्रकारे आपली ना मेदापासून बनवलेली चटणी रेडी झालेली आहे मित्रांनो. अगदी मोजक्याच मसाल्यांमध्ये आणि मोजक्याच घटकांमध्ये बनते. हे ना एकदम औषधी गुणधर्म असणारी रेसिपी आहे मित्रांनो, तरी एकदा अवश्य तुम्ही ट्राय करू शकताय.
ह्याचं आपण आता खेकड्याचं फ्राय सुक्का फ्राय बनवणार आहे आपण. हा आता ह्याच्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकणार आहे. हा तेल टाकून झाले. हा हे आता जरा गरम करणार आहे. तेल गरम झालेलं आहे. हा आपण ह्याच्यामध्ये आता कांदा टाकून भाजून घेणार आहे. हा कांदा असा लालसर होईपर्यंत भाजणार आहे आपण. त्याला तेल कोणतं वापरलं आपण? हे शेंगतेल आहे. शेंगदाणा तेल. हा शेंगदाणा तेल चवीसाठी छान असतं हे. हा 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 तर मी असं ऐकलं होतं की आपल्या खेकड्याला बनवताना म्हणजे रस्सा बनवताना किंवा फ्राय बनवताना हा. की ह्याला सूर्यफूल तेल किंवा सोयाबीन तेल चालत नाही, हा. त्याला शेंगदाणा तेलच लागतं का? हा शेंगदाणे तेलच लागतं ह्याला. हा 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 हे जरा चविष्ट होतं ना. हा 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 तर किती वर्ष झालं तुम्ही या व्यवसायामध्ये? हे कसं आम्ही घरगुती नेहमीच बनवतो. हा हा पण आता हा व्यवसाय आता चालू केलाय आम्ही आता. हा 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 तर तुम्ही तुमच्या आवडीचं रूपांतर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये केलंय का? हा आम्ही असं घरगुतीच बनवत होतो. हा हा मग तिथून असं टेस्टी वगैरे झालं मग आता ही आम्ही बनवायला लागलो. हा हा म्हणजे थोडक्यात तुमचं जे आवड आहे हा. तर त्याचं रूपांतर तुम्ही व्यवसायामध्ये केलेलं हा, आहे. केलं. तर मी तुमचा पूर्ण परिसर फिरून बघितला. हा. एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. म्हणजे अगदी शेतामध्ये स्वयंपाक करून जेवताना जी मजा येते हा. तीच मजा इथं भेटतीये. तर मित्रांनो चुलीवरचं जे खाणं असतं ना ते चव एकदम नेक्स्ट लेवल असते मित्रांनो. तर आता हे मावशी आपल्याला फ्राय आणि रस्सा बनवून दाखवणार आहेत. हे असा कांदा लालसर होईपर्यंत भाजणार आहे आपण. पण पहिला कांदा घेतलेला तो लालसर भाजलाय आता. हा हा ह्याच्यानंतर आपण हा बारीक केलेला कांदा ह्यात म्हणजे टाकणार आहे. पेस्ट आहे कांद्याची. पेस्ट टाकणार आहे आपण. किती कांद्याची पेस्ट आहे? ही जरा पावशरभर टाकणार आपण. हा हा ते पण चांगलं हा, भाजून ते घ्यायचं. पण दोन्ही एकत्र करून असं भाजून घ्यायचंय आपण. हा कांदा आपला भाजलेला आहे. हम्म. आता आपण ह्याच्यामध्ये चटणी टाकणार आहे. घरगुतीच आपली ही चटणी आहे. हा हा म्हणजे कांदा लसूण मसाला आहे. हा कांदा ते साधारण किती असेल हा? साधारण एक अर्धा पावशर तरी असेल. हा लसूण खोबऱ्याची चटणी पण टाकणार आहे. हे असं आपण आता हलवून घेणार आहे. म्हणजे आता हे लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली ना आपण? पेस्ट टाकलेली आहे. हा हा चटणी पण टाकलेली आहे. हे चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहे. असं मीठ टाकून घ्यायचं. मित्रांनो आता ह्या मसाल्याचा ना एकदम भारी सुगंध यायला लागलेला आहे. हे कांदा आणि लसणाची पेस्ट आणि घरगुती कांदा लसूण मसाला. आता एवढेच घटक टाकायचे का आपल्याला अजून काय टाकायचं? नाही एवढं. आता हे झाल्यानंतर हे आपण खेकड्याचे हे टाकणार आहे याच्यात. हा पेटे आणि नांग. पेटे आणि नांग हा असं टाकून घ्यायचंय. टाकल्यानंतर आपण हलवून घ्यायचंय. म्हणजे इकडे मसाला लागला पाहिजे. हा हे सगळा असा मसाला लागला पाहिजे. आता हे चांगल्या प्रकारे शिजायला साधारण किती वेळ लागेल? हे 10 मिनिटं लागतात त्याला. 10 मिनिटं का? हा आपण टाकलेला मसाला आहे तो सगळ्या साईडला लागलेला आहे बघा आता. हा, हा. म्हणजे हा मसाला आतमध्ये शिरल्यानंतर ना शिरल्यानंतर हा म्हणजे चविष्ट- खेकड्याला भारी चव येणार. हा चव येणार आहे. हे आपण असं हलवून जरा त्यातमध्ये थोडं पाणी टाकणार आहे. हे असं शिजायसाठी आपण पाणी टाकणार आहे जरा. हे थोडं शिंपडल्यासारखं टाकायचं का? हा सिंपल टाकायचंय पाणी. हा हा आणि असं आपण हलवून घेणार आहे. हे वाफेवर जरा शिजतं ना मग. नाही तर झाकण ठेवून शिजवायचं का? हा झाकण ठेवून जरा 10 मिनिटं आपण असं ठेवणार आहे आता. हे आता आपलं खेकड्याचं सुक्क फ्राय झालेलं आहे. बनवून झालेलं आहे आता आपण. अगदी मसाले आहे ना खोलवर आहे ना प्रत्येक खेकड्यामध्ये नांग्यामध्ये केलेत मित्रांनो. तर सुगंधाने एकदम भारी यायला लागलेला आहे. तर मावशी आता आपली रेसिपी फायनल झाली हा, का झाली. फ्रायची? हा झाली. तर मित्रांनो आपली आता ही रेसिपी फायनल झालेली आहे. तर आता आपण काय करायचं आहे, खेकड्याचा रस्सा बनवायचा आहे. तर त्यासाठी काय केलेलं आहे मित्रांनो, असं खेकड्याचा पूर्ण अर्क उतरावा म्हणून ना त्याच्या नांग्या चिचून घेतलेले आहेत. तर ह्या रस्स्यापासून आता आपल्याला खेकड्याचा रस्सा बनवायचा आहे. तर आता आपण काय करू, खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ते बघू. त्याचे छोटे छोटे नांगे आहेत ते. हा, हा. आपण हे बारीक असं चेचणार आहे. हा हा आणि चेचल्यानंतर ह्याचे असं पाण्यामध्ये टाकून त्याची रस्सा बनवणार आहे. हा हा मग असं हा रस्सा बनवल्यानंतर जरा कालवण टेस्टी होतं ना. हा 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 म्हणजे आपल्याला हे चेचल्यामुळे याचा हा. पूर्ण फ्लेवर आपल्या हा. त्या खेकड्याच्या रस्स्यामध्ये आहे ना हा, उतरणार आहे. उतरणार आहे. इकडे आता आपले चेचून झालेले आहेत. हा. अशा प्रकारे बारीक झाल्यात. हे चेचून झाल्यानंतर आपण असं आता हे पाण्यामध्ये टाकणार आहे.
म्हणजे आपण याची असल्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. पाण्यामध्ये उतरणार आहे. हा हा. आणि ह्या पाण्यापासून आता रस्सा बनणार आहे. आणि मग हे असं हलवून शनी त्याचे ते आतमध्ये त्याचं हे उतरते. हे असं आपण आता गाळून घेणार आहे. ह्याच्यापासून तो रस्सा करणार आहे आपण आता. मित्रांनो लक्षात घ्या की खेकड्याचा रस्सा आहे ना पिण्यासाठी का चांगला लागतो ना, त्याच्या मागचं एक कारण आहे. हा खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे ना त्याचा पूर्ण असा बारीक क्रश झालेला आहे आणि त्याचा पूर्ण अर्क आहे ना आता ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. तर आता ते वरचे जे खवले खवले म्हणू किंवा आपण ते टरपाल म्हणू, ते हाताच्या साईन आता वेगळे केले जातील आणि आता आपला रस्सा बनवला जाईल. त्याचं आपण काढून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे. साधारण किती टाकणार आपण आता? आम्ही 2-3 पळ्या टाकणार. ते तेल गरम होईपर्यंत जरा असा कांदा टाकणार आहे आपण. हा असा कांदा टाकून घ्यायचा. तेल गरम झाले. हा कांदा असा लालसर भाजायचा. हा कांदा भाजून झाला की ह्या पेस्ट जरा टाकणार आपण. म्हणजे कांदा पेस्ट पण टाकायची. कांद्याची पेस्ट पण जरा 1 चमचा टाकणार आहे. म्हणजे 1 चमचा उलटणं टाकायचं. 1 उलटण टाकायचं. तो पण आता हलवून घ्यायचा आहे. चांगला लालसर भाजायचा का? लालसर भाजायचा. भाजलाय आता आपण आता ह्याच्यामध्ये चटणी टाकणार आहे. म्हणजे कांदा लसूण मसाला आहे का? कांदा मसाला चटणी साधारण किती असेल? 3 मूठ असेल का? 3 चमचे आहे. तो असा लालसर भाजून घेते. त्याच्यामध्ये आता आपण असं लसूण खोबऱ्याची मसाला टाकून घेणार आहे. लसूण खोबऱ्याची पेस्ट. पेस्ट टाकून घेणार आहे. ते आपण असं एकत्र हलवून घेणार आहे. आता ते झाल्यानंतर आपण हे खेकड्याचं पाणी आहे ना ह्याच्यात टाकणार आहे. ह्याच्यात आपण हलवून घेणार आहे. पुरता आपण मीठ टाकणार आहे. हा असा खेकड्याचा रस्सा झालाय. म्हणजे याला साधारण उकळी आल्यानंतर मग आपला खेकड्याचा रस्सा रेडी आहे. रेडी. उकळी नाही पण येऊन द्यायची त्याला. उकळी नाही येऊन द्यायची का? ठीक आहे. अशा प्रकारे ना गोविंदबागचा स्पेशल खेकड्याचा रस्सा आणि आपण फ्राय कसा बनवायचा ते बघितलं होतं. हा खेकड्याचा रस्सा आता आपला झालेला आहे बनवून. आपल्या हॉटेलचं नाव आहे गोविंदबाग जाधववाडी. ही मटण आणि खेकड्यासाठी प्रसिद्ध अशी खानावळ आहे आणि साताऱ्यातून फक्त 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे. ही गोविंदबाग नाव ठेवण्याचा एक साध्य आहे की हे टोटल 1 एकरमध्ये बाग आहे. विविध प्रकारची 5000 झाडे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे 2 थाळ्या आहेत. त्यापैकी खेकड्याची थाळी आहे ती अतिशय प्रसिद्ध आहे. या थाळीमध्ये खेकडा चटणी येते, त्यानंतर खेकडा फ्राय येतो व खेकड्याचं कालवण येतं आणि हे सर्व चुलीवरती नैसर्गिक प्रकारे बनवलं जातं. आणि सर्व हे कुठल्याही सोयाबीन, त्यानंतर सूर्यफूल, त्यानंतर पामतेल हे कुठल्याही तेलामध्ये बनवलं जातं. हे फक्त कालवण शेंगदाणा तेलामध्ये बनवलं जातं पारंपरिक पद्धतीने. आणि चुलीशिवाय दुसरं कुठलंही साधन आमच्याकडे नाही आहे. ना गॅस ना स्टोव. संपूर्ण जेवण हे चुलीवरच केलं जातं. त्यामुळे त्याची चव अतिशय चांगली आहे. आणि आम्ही 26 जून 2026 रोजी हे चालू केल्यापासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही प्रकारचं काही अन्न शिल्लक राहत नाही. जेवढ्या आम्ही थाळ्या बनवतो तेवढ्या सर्व होऊन जातात. म्हणजे तुम्हाला आपल्या ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. तर त्याचबरोबर आपल्या ग्राहकांसाठी तुम्ही चांगल्या सुंदर अशी बसण्याची आसन व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला टेबल खुर्ची हवी असेल तर टेबल खुर्ची, त्याचबरोबर आपली भारतीय पद्धत असते जे बैठी पद्धत, त्यासाठी चांगली सुंदर बैठक अरेंजमेंट केलेली आहे. त्याचबरोबर फॅमिलीसाठी पण स्वतंत्र सोय केलेली आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला ऑब्झर्व केलेली आहे, लहान मुलांसाठी तुम्ही छोटे खुर्च्या, छोटे टेबल पण तुम्ही केलेले आहेत. म्हणजे जे बच्चे मंडळी असते ते पण इथं आल्यानंतर ना अनकम्फर्टेबल होणार नाहीत. त्यांना मोठ्या टेबलवर खाताना थोड्याशा अडचणी येऊ शकतात. याचा पण तुम्ही चांगला विचार केलेला आहे. काय ऑर्डर केलं आपण?
खेकडा खेकडा थाळी ऑर्डर केली का? हो. कशी वाटली क्वालिटी वगैरे? एक नंबर, आणि आपल्या निसर्गाच्या सानिध्यात खाण्याचा जो आनंद आहे तो कसा वाटला तुम्हाला? एकच नंबर. तर आता स्वच्छता वगैरे कशी वाटली? सगळे एक नंबर आहे. निसर्ग हे सगळं एक नंबर आहे. म्हणजे खाण्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घेतलेला आहे. घेतलेला. अगदी तुम्ही खेकड्याचं नामोनिशान ठेवलेलं नाही, अगदी फोडून फोडून त्यातलं सगळा आनंद घेतलेला आहे तुम्ही. हो. तर आपल्याला रेटिंग द्यायचं ठरलं 10 पैकी, तर किती रेटिंग देताल? त्याचं म्हटलं तर 10 पैकी किती रेटिंग देताल तुम्ही? नक्कीच अटक म्हणजे 10 पैकी 10. ठीक आहे. आता तुम्हाला हे आवडले तर तुमच्या मित्रमंडळींना पण सांगा की इथं एकदम दर्जेदार क्वालिटीचे खेकडाच्या थाळ्या, मटन, मच्छी भेटते म्हणून. हा, हो हो. ओके. नमस्कार. गोविंदबाग मध्ये तुम्ही आता आलेला आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवणाचा आनंद घेत आहे. तर काय ऑर्डर केलं आपण? आम्ही इथं मटन थाळी केली ऑर्डर. हा, तर मटन थाळी ऑर्डर केलेली आहे. तर टेस्ट कशी वाटली तुम्हाला? एक नंबर, एकदम एक नंबर. आणि हे आपले एकदम गावरान पद्धतीचे मसाले आहेत घरगुती, ते खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं आनंद वाटलाय का? खूप आनंद वाटतोय, खूप छान वाटतंय. हा हा. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये नेहमी खाताना 2 घास जास्त जातात. हो. तर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटतंय. असं मोकळ्यानं जेवायला खूप छान वाटतंय. हा हा. तर रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी, तर किती रेटिंग देताल? 9 9. 10 पैकी 9. 9. ठीक आहे, धन्यवाद साहेब.